आज वालसा येथे वालसा वाडा येथे आलो असताना मारुती संस्थान येथे आले असताना डॉक्टर साहेब पोटे यांच्या शेतामध्ये SRT पद्धतीनं जो शेती आहे तर ही खरोखर पाण्याजोगती आहे. 5 वर्ष झाले मिनिमम है ना, 5 वर्ष झाले असेल मिनिमम. तर नागाटी न करता वखरणी न करता इथं नंबर 1 पीक आहे. आता हे दसकटं जर बघितले आपण तर हे मागच्या वर्षीचे आणि एकदम कुजलेले. त्याच्या अगोदर मला वाटतं सरकी लावलेली होती, ती सरकीचे पण एकदम मूळ कुजलेले. आणि याच्या आता हे बघा, ही पाणी दिलेलं गहू आहे आणि हे बिगर पाण्याचं मुद्दाम ठेवलेलं आहे त्यांनी. तर एक ठेमणं पाण्याचं देताना बी बघा गहू कसा आहे, म्हणजे नंबर 1चा गहू आणि एकदम बासमतीच्या ही पुढचा गहू आहे. तर याला अजून कलर यायचा आहे. तर हा पण एकदम नंबर 1चा आहे. एका बेटाला किती 25 ते 26 उंबी आहे आणि एकदम नंबर 1चं. हे ठिबकमध्ये टाकलेलं आहे यांनी आणि हे बिगर ठिबकचं आहे. याची जर उंबी एक ठेप न देता पाणी पण आलेलं आहे. अशी जर शेती केली तर खूपच शेतकरी पुढं जातील. नागाटी असेल, वखरणी असेल, जे मनुष्यबळ असेल, आपण वेळ वाचतो आणि पैशाची बचत होती. आपण पारंपरिक पद्धत सोडून या अशा नवीन SRTच्या पद्धतीत जर गेलो तर खूपच नंबर 1चं काम आहे. यात काही आम्ही परत तूर पण बघितली, मक्का पण बघितली, तर एक आहे. आणि बाजूच्या शेती पण बघितली, तर कोणी पण येऊन बघा, एक नंबर 1चं काम आहे. त्यामुळे शेतकऱ्याला खरोखर नंबर 1 पुढे जाण्यासाठी काही अडचण नाही. दादा तुमचा परिचय द्या. नाही तुम्हाला या गावाबद्दल कसं वाटतं, काय वाटतं सांगा एकदा. मी सुदाम आनंदकड, शिपोरा बाजार. गहू पाहून सनी तुमचं असं वाटलं की बाबा अशी अशी शेती करायला पाहिजेत. त्याच्यानंतर शेती म्हणजे गहू माझ्या 30 लेवल झालेला आहे, बिना खर्चाचा. ना नागाटी, ना रोट्या, ना काही खर्च करता, फक्त पाणी आणि पोचलेली शेती तुमची. बरं, आता आपण या 3 बेडला पाणी दिलेलं नाही या ठिकाणी. हा, आता तुम्ही बघितलं की तुमच्या पाठीमागचा जो गहू आहे याला पद्धतीचं पवरल याला याला आपण पाणी दिलेलं आहे. हा, आता पाणी दिलेलं आहे गव्हाला आज तुमच्या छातीपर्यंत गहू झालेला आहे. आणि आपण हे हे 3 जे बेड इकडून साईडला सोडलेले आहे, बिना पाणी. हे याला ठिबक वगैरे आहे का? नाही नाही हा? नाही. आता या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी या 3 बेडला आपण अजिबात ठिबक केलेले नाही. आणि जे पूर्वीच्या वलवर जे गहू उगून आलेला आहे त्याच गहू गावाला दाणे सुद्धा आलेले आहे आणि गहू नंबर 1 आहे. बरं, बिना पाण्याचा गहू येऊ शकतो का नाही येऊ शकतो? येऊ शकतो. तुमच्यासारखी शेती केली त्याच्यात येऊ शकतो. आता मी या ठिकाणी मागील काही दिवसापूर्वी बिन पाण्याचा गहू येऊ शकतो हा व्हिडिओ बनवला होता. तर शेतकऱ्यांना, आपले शेतकरी असून सुद्धा त्या शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही आमच्यावर. नाही पण आम्ही पाहून सनी सांगतो की नाही, त्यांना काय वाटतं डॉक्टर पोटे साहेब हे काही गप्पा हाणतात, काही चाटा मारतात, यांना पैसे कमवायचा उद्देश असेल, काही असेल. बरोबर आहे की नाही दादा? बरोबर. आता या ठिकाणी आता तुम्ही शिपोरा बाजार येथून आता आमच्या शेतीला भेट दिलेली आहे. आता तुम्ही पाणी दिलेलं, तुमच्या पाठीमागचा गहू बघितलेला आहे आणि या ठिकाणी बिना पाण्याचं आपण हे 3 बेड मुद्दामून सोडलेले आहे. या ठिकाणी हे बघू शकता आपले मागील अवशेष तसेच आहे. बरं, जमीन एवढी भारी आहे का? नाही, एकदम खडकाळ म्हणजे जमीन पाहिले तर असं वाटतं की हे काय म्हणून माल नाही येणारी माल जमीन नाही येणारी. आहे का रे? हो. जर टेकणार एवढ्या जर पडीतच म्हणता येईल याला. एवढ्या हलक्या दर्जाच्या जमिनीमध्ये जर आज डोक्यापर्यंत आपला गहू जमतो हो. SRT पद्धतीनं, जर चांगल्या जमिनीमध्ये जर तुम्ही SRT पद्धतीने शेती केली, जमीन कोणतीही असो, तर तुमच्या उत्पन्नामध्ये हमखास वाढ होईल का नाही? होईल. 100%. आणि खर्च खर्च तर वाचतोच ना. आज पेरणीला मिनिमम एकरी किती खर्च येतो? आता या गावाला माझ्या फक्त 3 तरी नागाटी वगैरे समजा पेरणीपर्यंत येऊ शकतो. आता या गावाला फक्त माझ्या 3000 रुपयाचा खर्च आहे. हा, याला याला वा रे वा. बियाणं घरचं आहे. हा, हा. टोकन करणाऱ्याला मग मी फक्त 1000 रुपये दिलेले आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर औषधीचा फवारणीचा हा 800-900 रुपये हा खर्च आहे. हम्म. याच्यावर हा गहू आहे. वा रे वा. आणि 18 फक्त एकच पोतं दिलेले आपण याला. ठिबकद्वारे सोडलेलं आहे काही? नाही, काहीच नाही. वा बाई वा. तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता की अशा पद्धतीने शेती करायला पाहिजे ना करायला पाहिजे? अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांनी सल्ला देणार ना, आम्ही पण करणार. आम्ही तोच करणारच आता. तुम्हाला काय वाटतं? शिवभाऊ असल्याच्या नंतर आम्ही एवढं झाल्यावर काय विषय.
आणि लोकांना कसं वाटतं विश्वास बसत नाही की डॉक्टर साहेब काही बी हा. तरुण मंडळी मी कालांतरानं नोकरीच्या पाठीमागे लागतात, शेताच्या पाठीमागे लागतील. आणि आज काळाची गरज आहे ना काळाची गरज. हा? आज आपण काय करू लागलो, शेती पिकत नाही, हे उत्पन्न होत नाही. हा दिवसांदिवस काय झालं, बाकीच्या गोष्टींचे भाव वाढत चालले सगळ्याच गोष्टीचे, पण आपल्या मालाचे काय हाल आहे. मालाचे काय बरोबर आहे की नाही. शेतकऱ्यांनी जर खर्च कमी केला आणि अशा प्रकारचं जर आपलं जमीन सुपीक केली, आपलं उत्पादन वाढवलं तर फायदेशीर राहील ना. शेतकरी अशा पद्धतीने जर झालं डॉक्टर साहेब, हा तर शेतकरी हा कर्जात जाणारच नाही. बरोबर आहे की नाही. हा. आज याला कर्जामुळे पर्याय प्रत्येक शेतकरी हैराण आहे. हैराण. हा आहे का नाही. हो. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी हे जे तंत्र विकसित केलं आहे शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा या ठिकाणी उपयोग घेतला पाहिजे. आता घेतला पाहिजे. दादा तुम्ही आता इकडं मध्ये या. आता या ठिकाणी बघू शकता आपल्या किती तण आहे हो दादा आपल्या गावामध्ये. हे बघा हो, तण भरपूर आहे. हा तण आता आहे. या ठिकाणी बघा, हे बघा काँग्रेस हा, गवत काँग्रेस गवत आहे. गावाबरोबर आहे. गावाबरोबर आलं. हे पाठीमागचं हे बघा आहे का नाही. आता हे काढताना आता याला तणाला काय करणार तुम्ही? आता काहीच नाही, त्याला काही काय होत नाही ना, ते गळून जातं खालून चाळणीतून. चाळणीतून. बरोबर आहे. हा. आता तुम्ही सांगा, आपण तणाला दुश्मन समजतो हा. आहे का नाही. Right. आता या ठिकाणी आमच्या याच्यात तर आम्ही नागाटी करत नाही, रोटेटर खुरपणी करत काहीच नाही, नाही. खुरपणी काहीच नाही ना. हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे ना. आज जर आम्ही या ठिकाणी तणनाशक मारेल असतं हा. तर हे एवढाले तण आमच्या जमिनीत राहिले नसते. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. पण तण देई धन. पहिलं काय म्हणत होतो आपण, तण खाई धन. आता उलट कसं आहे, तण देई धन. जेवढं तण आपल्या जमिनीत वाढे हा. तेवढं आपल्या जमीन सुपीक बनत चालते. आणि जे आपल्या जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहे, डोक्याच्या वर ये, मी तिकडे डोक्यात त्याच्यावर आहे. इकडं मध्ये या ना आणखी. तरी पडते. आता तुम्ही आता हे बघू शकता ऐक रे, एवढा उंच गहू वाढून सुद्धा या ठिकाणी एकही झाड तुम्हाला पडलेलं दिसतं दादा गावाचं. अहो, आता वाकून बी नाही पडलं. आम्ही त्याच झाडाने की गहू पडतो का काय होतं ते परत उभं आहे ना. अशा पद्धतीने हे पहा ना. हा हे बघा ना. हा हा, ते आहे का किती रुपयाला आहे. नाही. किती तुम्ही झुकवा त्याला, सरळच उभा होऊन जातो. सरळ उभा होतो आहे का नाही. हा हो ना? हे पहा आता. हा फिटिंगच आहे ना ते. हा. नाही टाईट नाही, खालीची आहे ना ती मुळे हे येते. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी हे तंत्र विकसित केलेलं असून आणि आपला शेतकरी आनंदी कसा बनेल यासाठी दादा सतत प्रयत्न करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांना 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय SRT. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या दुरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली. मी तुमचा खूप खूप आभारी.